आदिवासी चित्रपट महोत्सवानिमित्त डॉक्टर कुंडलिक केदारी यांनी व्यक्त केलेली खंत. ज्या आदिवासी सब्जेक्टवरती किंवा आदिवासी विषयावरती आम्ही हा महोत्सव आयोजित करतो, त्या आदिवासी विभागानं अजून तरी याच्याकडं गांभीर्याने बघितलेलं नाही, लक्षही दिलेलं नाही. हे सांगण्याचा उद्देश असा की अद्यापपर्यंत या महोत्सवाला शासकीय अनुदान नाही, तरीसुद्धा आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या प्रेरणेतून आणि एक मोठ्या जिद्दीनं हा महोत्सव इथं आयोजन करीत आहोत. या निमित्ताने महोत्सवाचे आयोजन करीत असताना 1-2-3 गोष्टी मला इथं खास उल्लेख करायचे आहेत की त्या उल्लेख इथं गरजेचा आहे. महाराष्ट्र शासनामध्ये आदिवासी विषय हा स्वतंत्र विषय गणला जातो. आदिवासी मंत्रीसुद्धा इथं आहेत, परंतु गेले 20 वर्ष आदिवासींचं सांस्कृतिक धोरण तयार व्हावं याच्यासाठी मी प्रयत्न करीत आहोत, परंतु शासनाने अजूनही त्याच्याकडे लक्ष दिलेले नाहीत. आणि माननीय आमच्या प्रतिनिधीने किंवा खात्याच्या मंत्र्यांनी याच्याकडे फारसं गांभीर्याने अजून बघितलेलं नाही. सगळेजण आम्हाला आवर्जून सांगतात का तुम्ही आता मागासले राहिले नाही, मागास राहू नका, तुम्ही प्रवाहामध्ये या. प्रवाहामध्ये यायला आम्ही तयारी झाले, सगळे आम्ही करतो आहोत, पण प्रवाहामध्ये येण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे, जी शासनाकडून अपेक्षा आहे, ती मात्र अद्यापने केली जात नाही, होत नाही. उदाहरण सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र शासना सांस्कृतिक विभागाकडं एक मागणी पण गेले अनेक वर्षापासून करतो आहे की राज्याचा जो फेस्टिवल होतो, या फेस्टिवलमध्ये अनेक विविध विषयाचे मराठी चित्रपट येतात. तर आमचं एकच मागणं आहे की या आदिवासी विषयक जर एखादा चित्रपट आला तर त्याला आवर्जून पुरस्कार मिळावा की जेणेकरून आदिवासी निर्मात्यांना, आदिवासी विषय घेऊन करणाऱ्या कुठल्याही निर्मात्याला, आदिवासी बिगरवासी यांना थोडीशी प्रेरणा मिळेल आणि तो एक पर्टिक्युलर अभ्यासचा विषय असलेला विषय घेऊन चॅलेंजेबल ते काम करतील आणि चित्रपट क्षेत्रात हा एक आणखी एक भाग ॲड होईल. परंतु अद्यापपर्यंत तसं केले नाही. तर आमची ही पण या निमित्ताने मागितले का आदिवासी विषयक चित्रपटाला स्वतंत्र पुरस्कार द्यावा. मी ह्या फेस्टिवलच्या निमित्ताने सुद्धा गेले 2-3 वर्षापासून करतो आहे. जर आदिवासी विषयक जर चित्रपट फीचर फिल्म आला तर आमच्या बहुरंगतर्फे आम्ही त्याला स्वतंत्र पुरस्कार द्यायची तयारी आहे. परंतु त्या विषयावरती फार मोठे चित्रपट निर्मिती होत नसल्यामुळं तो विषय अजून म्हणजे पुरस्कार कोणी प्राप्त केला गेला नाही. परंतु दरवर्षी आम्ही आमच्या पद्धतीने मागणी करतो, एंट्रीज घेतो आणि ते द्यायचा प्रयत्न करतो. आजपर्यंत मराठी भाषेमध्ये आदिवासी साहित्याला स्वतंत्र पुरस्कार नाही. जर तुम्ही स्वतंत्र मंत्रालय सगळ्या बाजून तुम्ही जर त्याविषयी चर्चा करता बोलता असं तर आदिवासी साहित्याला पर्टिक्युलर त्या साहित्याला मराठी भाषेमध्ये एक स्वतंत्र पुरस्कार मिळावा असं या संस्थेच्या वतीनं मी एक शासनाकडे मागणी करीत आहोत. आणि मेघराजराजे भोसले आहेतच, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनाही मी ह्या निमित्ताने एक विनंती करू इच्छितो. आदिवासी विषय अशा विषयाला जर प्रोत्साहन देण्यासाठी, ह्या विषयाचे चित्रपट निर्मिती होण्यासाठी आणि अनेक आदिवासी चित्रपट निर्माते किंवा बिगरवासी त्या विषयावरती येणाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काहीतरी अशी योजना शासनाकडं प्रस्तावित करावी, तर निश्चितपणे ह्या विषयात चालना मिळणार आहे. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो, पण आमचा प्रयत्न असेल आणि जास्तीत जास्त भारतीय आणि विदेशी चित्रपट दाखवण्याचा आणि ही आदिवासीतील वेगळेपण सर्वसामान्याला समजून देण्याचा आम्ही या महोत्सवातून प्रयत्न करू. धन्यवाद.